विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर योगेश गवळी, सहाय्यक प्राध्यापक, वाणिज्य विभाग, विनायक विज्ञान महाविद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, मौद्रिक प्रणाली या सब्जेक्टमध्ये आपण आतापर्यंत वस्तू विनिमय पद्धती आणि मुद्रा किंवा मुद्रेचा काय अर्थ होतो हे समजावून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या डिस्कशनमध्ये आपण मुद्रेची कार्य कुठली कुठली असतात ते पाहणार आहोत. तर पाहूयात मुद्रेची कार्य. त्यात तुम्हाला सुरुवातीलाच एक डेफिनेशन दिसते. हार्टले विदर्स यांच्यामध्ये मुद्रेची कार्य करणारी वस्तू म्हणजे मुद्रा होय. हार्टले विदर्स यांच्या व्याख्येवरून असे दिसून येते की मुद्रेला एकापेक्षा जास्त कार्य करावी लागतात. त्याचप्रमाणे वर्णनात्मक विचारधारा असणाऱ्या मुद्राशास्त्रज्ञांनी देखील आपापल्या व्याख्येतून मुद्रेची विविध कार्य स्पष्ट केली आहेत. परंतु आपल्याला या लेसनमध्ये जे पाहायचं आहे ते हार्टले विदर्स यांनी मुद्रेची कुठली कार्य सांगितले त्यावर जास्त चर्चा करायची. हार्टले विदर्स आणि प्राध्यापक किनले या दोघांनी पैशाची कुठली कार्य विस्तृतपणे सांगितली आहे या लेसनमध्ये ते आपण आज पाहणार आहोत. पहा, डेफिनेशन काय. मुद्रेची कार्य करणारी वस्तू म्हणजे मुद्रा होय. म्हणजे जे काम फक्त पैसाच करू शकते ती वस्तू म्हणजे पैसा. पाहूया, मुद्रेचा शोध लागल्यापासून मुद्रेला अनेक कार्य करावी लागतात. परंतु ही सर्वच कार्य एकाच वेळी अस्तित्वात आली नाही, ती हळूहळू अस्तित्वात आली. जसजसा अर्थव्यवस्थेत बदल होत गेला तसतसं व्यक्तींचं जीवनमान उंचावत गेलं, राहणीमान उंचावत गेलं आणि जसं जसं व्यक्तीची प्रगती झाली, समाजाची प्रगती झाली, तसं तसं मुद्रेच्या कार्यात देखील बदल घडून आला. पहा, प्राध्यापक किनले यांनी मुद्रेच्या कार्याचं 3 प्रकारात वर्गीकरण केलं आहे. पहिलं कार्य आहे प्राथमिक कार्य, ज्याला इंग्रजीत प्रायमरी फंक्शन्स म्हणतात. दुसरं कार्य आहे सहाय्यक कार्य म्हणजे सेकंडरी फंक्शन. आणि तिसरं कार्य आहे संभाव्य कार्य किंवा आनुषंगिक कार्य, ज्याला आपण इंग्रजीत कॉन्टिजंट फंक्शन असं म्हणतो. व्यवस्थितरित्या समजून सांगताना किनले यांनी मुद्रेची जी कार्य समजून सांगितली आहे ते खाली आपले एक चार्ट दिसते, ते चार्टवरून आपल्याला लवकर समजून जाईल. ही ट्री डायग्राम किंवा फ्लो डायग्राम याला आपण म्हणू शकतो. प्राध्यापक किनले फक्त मुद्रेच्या कार्याचे 3 प्रकारात वर्गीकरणच करून थांबले नाही, तर या कार्याच्या अंतर्गत मुद्रा कोणकोणती विविध कार्य करते ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे नुसतं हे एवढे कार्य आहे एवढं समजून ते थांबले नाही, तर आणखी काय कार्य करते, तर प्राथमिक कार्यात कुठले, सेकंडरी फंक्शन म्हणजे सहाय्यक कार्यात कुठले आणि आकस्मिक कार्य कुठले. तर पहिलं आपण पाहूया प्राथमिक कार्य. पहा, प्राथमिक कार्यात जर तुम्हाला व्यवस्थित तुम्ही लक्ष दिलं तर विनिमयाचे माध्यम म्हणून आणि मूल्यमापन म्हणून ही मुद्रेची प्राथमिक कार्ये होत. विनिमयाचं माध्यम आणि मूल्यमापन आपण याच्या मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. वस्तू विनिमयात काय होत होतं, वस्तू विनिमयात वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाण होत होती. परंतु जेव्हापासून मुद्रेचा शोध लागला तेव्हा मुद्रेने विनिमयाचं माध्यम म्हणून जनतेने मुद्रेला स्वीकारलं, लोकांनी मुद्रेला स्वीकारलं आणि बार्टर सिस्टीममध्ये ज्या अडचणी होत्या वस्तूच्या बदल्यात वस्तू देण्या घेण्याच्या, त्या पैशामुळे दूर झाल्या, मुद्रेमुळे दूर झाल्या. पाहू आपण प्राथमिक कार्य. मुद्रा अस्तित्वात आल्याबरोबर किंवा ज्या कार्यासाठी मुद्रेचा शोध लागला ती कार्य म्हणजे मुद्रेची प्राथमिक कार्य होत. म्हणजे या गोष्टींसाठीच मुद्रेचा शोध लागला. कुठले, तर पहिलं आहे विनिमयाचं माध्यम. 2 वस्तूंचा एकमेकात विनिमय करताना जी वस्तू मध्यस्थ म्हणून वापरली जाते ती विनिमय माध्यम होय. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू देण्याची प्रथा बार्टर सिस्टीममध्ये होती. परंतु जेव्हा बार्टर सिस्टीम ही पद्धती संपली, ते संपण्यामागे मुख्य जर कोणाचं कार्य असेल तर ते पैशाचं कार्य. जसा पैशाचा शोध लागला, वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाणीचं माध्यम म्हणून थांबलं आणि त्याच्या बदल्यात एक आणखी मीडियम ऑफ एक्सचेंज आलं
त्याला आपण म्हणतो पैसा किंवा मुद्रा. आपले आर्थिक जीवन हे प्रामुख्याने विनिमयावर आधारित आहे. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचे उत्पादन एकच व्यक्ती करू शकत नाही. त्यामुळे श्रम विभागणीच्या तत्वानुसार वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या काळी वस्तू विनिमयाद्वारे आपापल्या जवळची वस्तू देऊन दुसऱ्या जवळची वस्तू घेत असत. परंतु पुढे पुढे यात अडचणी येऊ लागल्या आणि जसं पैशाचा शोध लागला किंवा या अडचणीसाठीच मुद्रेचा शोध लागला असं समजण्यात येते की वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाण कठीण व्हायची. माझ्याजवळ गाय आहे आणि मला 5 किलो गव्हाची आवश्यकता आहे किंवा गव्हाची आवश्यकता आहे. आता एका गायच्या बदल्यात किती गहू मी घ्यायला पाहिजे याचं कुठं काही मेजरमेंट नव्हतं. याचं तंतोतंत कुठे पालन होऊ शकत नव्हतं. मग ही अडचण प्रामुख्याने दूर व्हावी समाजाची म्हणून समाजाने एक मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून स्वीकारलं आणि ती वस्तू म्हणजे पैसा होय किंवा मुद्रा होय. पुढे पाहू पैसा हे प्राथमिक कार्यात आणखी कुठलं कार्य आहे पैशाचं, तर ते कार्य आहे मूल्यमापन. मूल्यमापनाचं साधन म्हणून पैशाला स्वीकारण्यात आलं, मुद्रेला स्वीकारण्यात आलं. वस्तू विनिमयाच्या काळात एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू कोणत्या प्रमाणात स्वीकारावी ही एक मोठी अडचण होती. मूल्यमापन मी आता तुम्हाला गायचं उदाहरण दिलं. एका गायीबरोबर किती धान्य किंवा किती कापड हे ठरवणे कठीण होतं. मुद्रेचा शोध लागल्यानंतर प्रत्येक वस्तूचे व सेवेचे मूल्य मुद्रेमध्ये निश्चित करणे शक्य झाले. मुद्रा विनिमय माध्यमाचे कार्य करीत असतानाच त्यातूनच मुद्रेच्या मूल्यमापनाचे कार्य अगदी साधे व सरळ सोपे झाले. म्हणजे जसे की 1 किलो गव्हाचे मूल्य 20 रुपये, एका पिनचे मूल्य 10 रुपये किंवा 8 तास कामाची मजुरी 200 रुपये, अशा रीतीने वस्तू सेवेचे मूल्य मुद्रेत निश्चित करणे सोपे झाले. तर मूल्यमापनाचं साधन आणि विनिमयाचं माध्यम हे महत्त्वाचं कार्य मुद्रेने पार पाडलं आणि हे कार्यच मुद्रेचं प्राथमिक कार्य म्हणून ओळखलं जाते किंवा या अडचणींमुळेच मुद्रेचा जन्म झाला असं समजण्यासही हरकत नाही. प्राध्यापक किनले यांनी याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. पुढे पाहू मुद्रेच्या कार्यात सहाय्यक कार्य कुठली. तर मुद्रेच्या सहाय्यक कार्यात मुद्रा 3 प्रकारचं कार्य करते. सहाय्यक कार्यात एक देणी फेडण्याचं साधन, दुसरं मूल्य संग्रह आणि मूल्य हस्तांतरण. सहाय्यक कार्य किंवा याला सेकंडरी फंक्शन म्हणतात इंग्रजीत. तर देणी देण्याचं साधन स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. पाहू काय. आजच्या काळात उधारीचे व्यवहार वाढले आहेत. उधारीच्या व्यवहारात वस्तूंचे व सेवांचे मूल्य आज न देता ते कालांतराने देण्यात येते. तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड सुद्धा पुढील 4-5 वर्षात हप्त्याने करण्यात येते. अशी फेड करण्याचे कार्य मुद्रेलाच करावे लागते. पैशामुळे किंवा मुद्रेमुळेच एखादी व्यक्ती उधारीवर कुठली वस्तू विकत घेऊ शकते आणि उधारीचा अर्थच हा होतो की त्या पैशाचं मूल्य भविष्य काळात परत करणं किंवा भविष्य काळात फेडणं. मग एखादा व्यक्ती त्या वस्तूचं मूल्य 4-5 महिन्यात फेडू शकतो किंवा 4-5 वर्षात देखील फेडू शकतो. आणि हे फेडण्याचं मुख्य साधन किंवा देणी देण्याचं मुख्य साधन म्हणून तो कशाचा वापर करेल, तर तो व्यक्ती मुद्रेचा वापर करेल. अशी फेड करण्याचे कार्य मुद्रेलाच करावे लागते. उधारीच्या अथवा कर्जाच्या व्यवहारात आज जी मूळ किंवा मुद्दल रक्कम असेल तेवढीच रक्कम म्हणजे तेवढेच मूल्य परत करावे लागते. अशा प्रकारच्या व्यवहारात मुद्रा अधिक उपयुक्त ठरते भविष्यकालीन देणी देण्यासाठी. कारण मुद्रेचे मूल्य वस्तू मूल्याच्या तुलनेत बरेच कालावधीपर्यंत स्थिर राहते. तसेच मुद्रा ही टिकाऊ व स्वीकार्यही आहे. स्वीकार्य आहे. कोणीही व्यक्ती मुद्रेला स्वीकारतो आणि पुन्हा त्यात एक गुण आहे. तो गुणधर्म म्हणजे ती टिकाऊ आहे. तिचा सहजासहजी लवकर कोणी व्यक्ती स्वतःहून नाश करत नाही. पुढचं जे सहाय्यक कार्य आहे ते आहे मूल्य संग्रह. मुद्रेचा जो मुख्य गुणधर्म आहे किंवा जे मुख्य कार्य आहे ते आहे मुद्रेत
कुठल्याही वस्तूचं मूल्य संग्रहण करून ठेवण्याची शक्ती आहे. तर मूल्य संग्रहण म्हणजे काय, तर मुद्रेला क्रयशक्ती असल्यामुळे मुद्रेच्या रूपात मूल्य किंवा क्रयशक्तीचा संचय केला जातो. मूल्य संग्रह, की जर आज माझ्याजवळ पैसे असतील तर ते पैसे मी भविष्य काळासाठी बचत केले पाहिजे, कारण पैशात मूल्य संग्रह आहे हा गुणधर्म आहे. त्याला इंग्रजीत स्टोअर ऑफ व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजे पैसा स्वतःची जी मूल्य आहे ते दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवते. म्हणून लोक पैसा गोळा करतात किंवा पैसा जमा करतात. आज आपल्याजवळ अतिरिक्त असणारी क्रयशक्ती संचित करून भविष्य काळात गरज पडेल तेव्हा तिचा उपयोग करता यावा, हा मूल्य संग्रहाचा उद्देश असतो. बचत का करावी, कारण त्या बचतीचं जी आपली तुमची विशिष्ट गरज आहे ती विशिष्ट गरज बचतीच्या साह्याने, पैशाच्या साह्याने तुम्ही भविष्य काळात पूर्ण करू शकता. मूल्य संग्रहाकरिता अशी वस्तू असावी जिच्यात क्रयशक्ती आहे, सर्व स्वीकृत आहे, मूल्यमापक आहे, टिकाऊ असून जिचे मूल्य स्थिर आहे. हे सर्व गुण मुद्रेत म्हणजेच पैशात पाहायला मिळतात. जिच्यात क्रयशक्ती आहे, पैशात क्रयशक्ती आहे, सर्व स्वीकृत आहे, कोणी स्वतःहून पैसा नाकारतो का, तर अर्थातच नाही. मूल्यमापक आहे, कुठल्याही वस्तूचं मूल्य तुम्ही पैशाच्या द्वारे मोजू शकता. आणि टिकाऊ आहे, परत लवकर नष्ट पावत नाही. त्यामुळे मुद्रेमध्ये केलेला मूल्यसंचय सुरक्षित राहतो. मूल्यसंचय सुरक्षित राहतो म्हणजे भविष्य काळात तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. ही संचित विनिमय शक्ती भविष्यासाठी सुरक्षित ठेवण्याचे कार्य मुद्रा करीत असते. मूल्य संग्रहाकरिता मुद्रेचा उपयोग करण्याची पुन्हा एक महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे मुद्रेत तरलता हा गुण आहे. तरलता आहे, लिक्विड आहे, लिक्विडिटी आहे, म्हणजे जेव्हा गरज पडेल तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता. त्याच्याऐवजी मुद्रा सोडून दुसरं कुठल्याच संपत्तीत हा गुणधर्म नाही. तुम्ही लवकर त्याला तरल स्वरूपात एनकॅश करू शकत नाही. मुद्रेच्या गुणांमुळे संग्रहित करून ठेवलेली मुद्रा कधीही खर्चासाठी उपयोगात आणता येते. त्याला वेळ काळाचे बंधन नाही. केन्सने देखील मुद्रेच्या या गुणावर विशेष भर दिला आहे. त्याच्या मते मानवी जीवनात अनपेक्षित खर्चासाठी व्यक्तीस आपल्याजवळची अतिरिक्त मुद्रा तरल अवस्थेत ठेवावी लागते. म्हणजे काही पैसा आपल्या घरचे तुमचे जे वडील मंडळी आहेत ती वडील मंडळी स्वतःजवळ किंवा आई स्वतःजवळ काही पैसा घरी बचत करून ठेवते, किंवा वडील काही पैसा स्वतः जेव्हा घराच्या बाहेर पडतात तेव्हा काही पैसा स्वतःच्या खिशात नेतात, सोबत नेतात. त्याला मुख्य कारण काय आहे की जर एखाद्या प्रकारचा अनपेक्षित खर्च जर आला तर तो खर्च मुद्रेच्या साहाय्याने पूर्ण करता यावा. केन्सचा मुद्रेच्या तरलतेचा सिद्धांत मूल्य संचयाच्या गुणावरच आधारित आहे. तर हे झालं सहाय्यक कार्यामधलं दुसरं कार्य मूल्य संग्रहाचं. विद्यार्थी मित्रांनो, तिसरं कार्य आहे मूल्याचे हस्तांतरणाचं. आर्थिक जीवनात याला इंग्रजीत ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू म्हणतात. मूल्याचे हस्तांतरण. आर्थिक जीवनात जसजसा विकास होत जातो तसतसे मूल्यांचे हस्तांतरण मोठ्या प्रमाणावर व दूरवरील अंतरावर करण्याचे प्रसंग वारंवार उद्भवतात. आज देशी व्यापार तर विकसित झालेलाच आहे, पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा विकसित झाला आहे. त्यामुळे देशात तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही मूल्याचे हस्तांतरण करावे लागते. अशा प्रकारे मूल्य किंवा क्रयशक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायची असल्यास ते कार्य मुद्रेच्या द्वारे करणे अत्यंत सोयीचे आहे. मुद्रेच्या ठिकाणी सर्वमान्यता, सुबाह्यता आणि तरलता हे गुण असल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे मूल्य हस्तांतरणासाठी मुद्रेचा उपयोग करणे श्रेयस्कर ठरते. म्हणजे जर एखाद्या व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी गेला असेल किंवा त्याला दुसऱ्या गावात जाऊन राहावं लागत असेल आणि त्या गावात त्या व्यक्तीला जर एखादं नवीन कुठली संपत्ती विकत घ्यायची आहे, जी संपत्ती त्याच्याजवळ पूर्वी दुसऱ्या गावात होती, जुन्या गावात होती, तर ती संपत्ती तो तशीच्या तशी इकडे उचलून आणू शकत नाही. याचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे, समजा एखाद्या व्यक्तीचं घर एका शहरात आहे आणि त्या व्यक्तीची बदली झाली, दुसऱ्या गावात तो गेला.
आणि या दुसऱ्या गावात त्याला राहण्यासाठी अर्थातच घर लागेल. तो पहिल्या गावातील घर जसंच्या तसं इथे आणू शकत नाही, परंतु पहिल्या गावातलं घर विकून त्याच्याजवळ जे पैसे येतील त्या पैशातून तू दुसऱ्या ठिकाणी जिथे राहायला गेलेला आहे तिथे तो स्वतःचं घर बांधू शकते. काय शक्य झालं ह्या सगळ्या गोष्टी? ते ह्या शक्य झाल्या मुद्रेमुळे, पैशामुळे. कारण मुद्रेत मूल्याचं हस्तांतरण करण्याची शक्ती असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहिले प्राथमिक कार्य, सहाय्यक कार्य. आता पुढे आपण पाहणार आहोत आकस्मिक कार्य. आता आकस्मिक कार्य कुठले? तर पहा, आर्थिक जीवन दिवसेंदिवस विकसित, व्यापक व गुंतागुंतीचे होत आहे. त्यामुळे बदलती परिस्थितीप्रमाणे नवीन नवीन कार्य त्याला पार पाडण्याची जबाबदारी मुद्रेवर येऊन पडते. ही कार्य प्राथमिक कार्य आणि संभाव्य कार्याच्या अनुषंगाने निर्माण होत असल्यामुळे यांना आकस्मिक कार्य किंवा अनुषंगिक कार्य असे म्हणतात. म्हणजे ही कार्य प्राथमिक कार्य आणि अनुषंगिक कार्य यांच्यामुळे निर्माण होतात, म्हणून त्याला आकस्मिक म्हटले जाते. सामान्यतः त्या देशाचा पुरेसा विकास झालेला नाही अशा देशात मुद्रेला अशा प्रकारची आकस्मिक कार्य करावी लागतात. म्हणजे जे विकसित राष्ट्र आहे त्यांची चर्चा सुरू नाही आहे, जिथे विकास पूर्ण झालेला नाही किंवा जे राष्ट्र विकसनशील आहेत, जसं की आपण भारत हा विकसनशील राष्ट्र आहे. मुद्रेच्या आकस्मिक किंवा अनुषंगिक कार्यात खालील कार्याचा समावेश होतो. कुठली कार्य मुद्रेला आकस्मिक कार्य म्हणून पार पाडावी लागतात? तर पहिला आहे प्रत्ययाचा आधार, याला म्हणतात बेसिक ऑफ क्रेडिट. पाहूयात. प्रगतीशील देशात व्यापार व उत्पादन प्रामुख्याने प्रत्ययाच्या आधारावर चालतात. अब्ज रुपयांचे व्यवहार प्रत्ययामुळे होऊ शकतात. जगाची आर्थिक उन्नती प्रत्ययामुळे झालेली आहे. प्रत्यय निर्माण करण्याचे व ग्राहकांना तो उपलब्ध करून देण्याचे कार्य अधिकोष करत असतात. अधिकोष याचा अर्थ होतो बँक. बँकेद्वारे प्रत्यय निर्माण केले जाते. आता प्रत्यय निर्माण करणे म्हणजे नेमकं काय पाहूयात. याकरिता अधिकोष आपल्याजवळील नगदी कोष ठेवून त्याच्या आधारावर ग्राहकांना धनादेश किंवा इतर प्रकारची प्रत्ययपत्रे काढण्याचे अधिकार देतात. धनादेश किंवा प्रत्ययपत्र अधिकोषात जमा केल्यानंतर त्या धनादेशाच्या प्रत्ययपत्राच्या रकमेचे नगदी पैशात शोधन केले जाते. पहा, बँका काय करतात, आपल्या ग्राहकांना धनादेश याचा अर्थ होतो चेक, हा त्या ग्राहकांच्या खात्यात असलेल्या रकमेच्या बदल्यात देतात. मग तो ग्राहक काय करेल, जर त्याला आवश्यकता असेल तर बँकेत जाईल आणि त्या चेकद्वारे तो आपल्या खात्यातून पैसे काढू शकेल. म्हणजे बँकेने काय केलं, त्या चेकला, त्या चेकच्या कागदाला पैशाचा आधार बनवला. त्यालाच प्रत्ययाचा आधार असं म्हणतात. ग्राहकांना धनादेश किंवा इतर प्रकारची प्रत्ययपत्रे काढण्याचे अधिकार देतात. धनादेश किंवा प्रत्ययपत्र अधिकोषात जमा केल्यानंतर त्या धनादेशाच्या प्रत्ययपत्राच्या रकमेचे नगदी पैशात शोधन केले जाते. धनादेशाचे किंवा प्रत्ययपत्राच्या राशीचे शोधन नगदी कोशातूनच केले जाते. म्हणजे बँक स्वतः ते पैसे परत करते ग्राहकांना. अशा रीतीने अधिकोषाकडे रोख मुद्रा जमा झाल्यामुळेच अधिकोषांना प्रत्यय निर्मिती करता येते. मुद्रेच्या आधारावरच प्रत्ययाची निर्मिती होत असते. प्रत्यय निर्मिती करण्यासाठी मुद्रेची आवश्यकता असते. कारण जर पैसा नसेल बँकेजवळ तर बँक कोणाला चेक देऊ शकणार नाही. किंवा याचं सोपं उदाहरण घ्यायचं झालं, माझ्या खात्यात जर 50,000 रुपये असतील आणि मी जर बँकेत गेलो तर मला बँक चेकवर मी फक्त 50,000 रुपयापर्यंतचीच रक्कम काढू शकेल. जर मी त्या चेकवर 60,000 रुपये लिहिले तर बँकेचा अधिकारी मला पैसे देणार नाही. याचा अर्थ काय, मुद्रेची प्रत्ययाचा आधारच मुद्रा आहे. मुद्रेच्या आधारावर प्रत्ययाची निर्मिती होत असते. प्रत्यय निर्मिती करण्यासाठी मुद्रेचीच आवश्यकता असते. कारण प्रत्यय निर्मितीमुळे जी देयता निर्माण होते ती मुद्रेतच फेडावी लागते. उधारी देण्याचं साधन आपण आताच पाहिलं. याचं उदाहरण पाहू आपण.
ज्या व्यक्तीच्या अधिकोषातील बचत खात्यात 50,000 रुपये जमा आहेत, म्हणजे एका व्यक्तीचे बँकेत 50,000 जमा आहे, ज्याही व्यक्ती बँकेतून 50,000 रुपये न काढता येईल त्यांना राशीचे शोधन करायचे आहे, अशा व्यक्तींना 50,000 रुपयापर्यंतचे धनादेश देऊ शकते. संबंधित व्यक्तीने तो धनादेश अधिकोषात जमा केल्यानंतर अधिकोष व्यक्तीच्या खात्यातून 50,000 रुपये धनादेशाचे शोधन करेल आणि म्हणूनच शेअरद्वारे धनादेशाच्या माध्यमातून जो प्रत्यय निर्माण केला गेला त्याला मूळ आधार, मात्र खात्यात जमा असलेली रक्कम म्हणजे मुद्रा होती. अशा रीतीने आधुनिक समाजात विविध माध्यमातून केल्या जाणाऱ्या प्रत्ययाच्या निर्मितीचा एकमेव आधार म्हणजे मुद्राच होय. म्हणजे प्रत्ययाचा आधार आहे, आनुषंगिक कार्यामध्ये पाहून राहिलो आपण, आकस्मिक कार्यामध्ये पाहून राहिलो. पुढचं वितरणाचा आधार. आता वितरणाचा आधार कसं? आजच्या काळात उत्पादक वस्तूचे उत्पादन फक्त आपल्या स्वतःसाठी न करता ते समाजासाठी करत असतो. कोणत्याही वस्तूच्या उत्पादनात अनेक सामाजिक घटक संसाधने आपले अंशदान देतात. उत्पादनासाठी विविध उत्पादक घटकांमध्ये संयोग होणे आवश्यक असते. उत्पादनाच्या विविध घटकांच्या सहकार्याशिवाय उत्पादन अशक्य असते. या सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांमधूनच उत्पादन व त्यातून उत्पन्न निर्मिती होते. त्यामुळे मालाच्या विक्रीनंतर येणारे उत्पन्न उत्पादनाच्या निरनिराळ्या घटकात वाटून द्यावे लागते. आता हे उत्पादनाचे निरनिराळे घटक म्हणजे कोण? तर हे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. आता भूमीचा मोबदला काय? तर भूमीचा मोबदला आहे भूमीवर भाटक निर्माण होत असते. भूमीचा मोबदला आहे भाटक म्हणजे त्याला आपण भाडे म्हणू. भूमीचा भाटक आहे. भांडवलाचा व्याज आहे. त्यानंतर लेबर म्हणजे मजुरी, म्हणजे जर मजूर तुमच्याकडे येऊन काम करत असेल त्याला मजुरी द्यावी लागते. आणि संयोजकाचा मोबदला आहे नफा. तर हे सगळ्यांना यांचा जो मोबदला आहे तो मोबदला पैशातूनच देण्यात येतो किंवा मुद्रेद्वारेच त्यांची देणी फेडता येतात किंवा मुद्रेलाच आपण वितरणाचा आधार बनवतो. पुढे पाहूया आपण सीमांत तत्वाचा उपयोग. सीमा तत्वाचा उपयोग युटिलायझेशन ऑफ मार्जिनल व्हॅल्यू. आता जर तुम्हाला 12वीचं इकॉनॉमिक्स आठवत असेल तर 12वीच्या इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला जो सीमांत तत्वाचा जो सिद्धांत होता त्या सिद्धांतामध्ये पैशाच्या शेवटच्या घटकापासून ग्राहकाला महत्तम समाधान आणि संयोजकाला महत्तम नफा कसा मिळेल याच्याबद्दल दोघंही जण प्रयत्नरत असतात. हे आपण त्यात शिकलो होतो. तर सीमा तत्वाचा उपयोग काय आहे? तर तो कशामुळे शक्य झाला? तर तो शक्य झाला मुद्रेमुळेच. तर मुद्रेमुळे उपभोक्ता व उत्पादक या दोघांनाही विशेष लाभ होतो. मुद्रेच्या उपयोगामुळे उपभोक्ता व उत्पादक अशा प्रकारे व्ययाचे नियंत्रण करतो की प्रत्येक व्ययापासून त्याला सीमांत उपयोगिता मिळेल. मी तुम्हाला आता समजून सांगितलं. तो जो पैसा तो खर्च करेल उत्पादक, तो स्वतःला नफा कशा प्रकारे जास्तीत जास्त मिळेल याच्यावर भर देईल. आणि जर तो ग्राहक असेल तर त्या खर्च केलेल्या मुद्रेतून, त्या खर्च केलेल्या पैशातून त्याला महत्तम समाधान कसं मिळेल याचा तो विचार करेल. म्हणजे ज्या दोघांनाही जे महत्तम हवं होतं, एकाला नफा हवा होता आणि एकाला महत्तम समाधान हवं होतं, हे मोजण्याचं एकमेव साधन कुठलं आहे? तर हे मोजण्याचं एकमेव साधन पैसा किंवा मुद्राच आहे. तर याला आपण सीमा तत्वाचा उपयोग देखील म्हणू शकतो. आणि पुढे आहे पुंजी व धनाला सामान्य रूप देणे. मुद्रेमुळे चल आणि अचल संपत्तीला एकच रूप प्राप्त होते, कारण या सर्व संपत्तीचे मुद्रेत सहज परिवर्तन होऊ शकते. मुद्रेच्या उपयोगामुळे सर्व प्रकारचे धन व भांडवल अधिक उपयुक्त झाले आहे. धन किंवा भांडवल हे मुद्रेच्या रूपात असल्यामुळे त्याची तरलता व गतिशीलता वाढून योग्य कामी व योग्य ठिकाणी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे आता एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, तर श्रीमंत आहे याचा अर्थ तुम्ही काय समजा? तर श्रीमंत आहे याचा अर्थ त्या व्यक्तीजवळ भरपूर धन आहे. धन म्हणजे पैसा आहे, म्हणजेच मुद्रा आहे. तर मुद्रा ही धनाला सामान्य रूप प्रदान करते. वरील विवेचनावरून आधुनिक समाजात मुद्रा किती उपयुक्त आहे याची आपल्याला कल्पना आलीच असेल.
मुद्रेशिवाय आधुनिक समाजाची आपण कल्पनाही करू शकत नाही. पैशाशिवाय कल्पना केल्या जाऊ शकत नाही. वरील कार्याव्यतिरिक्त समाजात मुद्रा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अजून बरेच कार्य करते. मुद्रेच्या अशा प्रकारच्या कार्यात केन्स भांडवलाच्या तरलतेत वाढ, केन्सचा देण्याच्या परतफेडीचा हमी, तर ग्रॅहम मुद्रारूपी बचतीद्वारे विविध उद्देशपूर्ती यासारख्या कार्यांचा समावेश केला आहे. हे आणखी काही सिद्धांत आहेत, ते सिद्धांत आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या लेक्चरमध्ये आपण मुद्रेची विविध प्रकारची कार्य समजावून घेतली. प्राथमिक कार्य, सहाय्यक कार्य आणि आनुषंगिक कार्य. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला याचा अभ्यास असणे आवश्यक आहे. तर याच्या पुढचं जे पॉईंट आहे, याचं पुढचं जे डिस्कशन आहे, आपण आता ते पुढच्या लेक्चरमध्ये करू. धन्यवाद.